यानंतर बीडमध्ये जाऊया। बीडच्या परळी इथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचं महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल झालेत। अगदी पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी वाढते आहे। जय शिवशंभूचा गजर परिसरात निनादतोय। आज दिवसभरात लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत आणि त्यामुळे भाविकांसाठी सुविधा मंदिर संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात आल्यात। त्याबरोबरच पोलीस प्रशासनाकडून देखील शहरात बंदोबस्त वाढवण्यात आलाय। मंदिर परिसरात विविध सेवाभावी संस्थांकडून उपवासाच्या पदार्थांचं वाटप केलं जात आहे आणि रात्री उशिरापर्यंत ही दर्शन रांग सुरूच राहणार आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। आज महाशिवरात्रीचा उत्सव जो आहे तो बघायला मिळत आहे। मी सध्या बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरामध्ये उभा आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत भाविक भक्तांच्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी जे आहे रांगा लागलेल्या आहेत। खरं तर तसं पाहायला गेलं तर काल रात्री मध्यरात्री जी आहे ती एक शासकीय पूजा जी आहे ती पार पडली। या पूजेदरम्यान जे आहे पूजेनंतर जे मंदिर जे आहे या भाविकांच्या दर्शनासाठी जे आहे ते खुलं करण्यात आलं आहे आणि आता आपण बघू शकतात की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं बघायला मिळत आहे। दोन साईडने रांगा लागल्या आहेत। एका बाजूने स्वातंत्र्य रांग आहे, एक महिलांसाठी ही रांग आहे आणि पुरुषांसाठी ही रांग आहे। मंदिराच्या गाभ्यामध्ये रेहामध्ये देखील प्रशासनाने चोख व्यवस्था देखील करण्यात आलेलीचं बघायला मिळत आहे। आपण बघू शकतात की भाविक भक्त जे आहेत ते मोठ्या लांबून आल्याचं बघायला मिळत आहे आणि आपण विचारूयात, काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? आम्ही परळीचीच आहे आणि हे 5वे ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ। माझं नाव संध्या निळकंठ केंद्रे आहे आणि इतकं छान प्रशस्त वाटतं। आम्ही दर सोमवारी येतो, अधूनमधूनही येतो एकादशीला आणि एवढे भाविक भक्त येतात, त्यांना दर्शनाचा लाभ मिळतो आणि इथं येऊन खूप मन प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं। नक्कीच इथे येऊन खूप प्रसन्न वाटतं असं देखील भाविक म्हणतायत। आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, काय सांगाल, कुठून आला? बम बम बोले, मी बीदरून आलेलो आहे। खूप छान वाटतंय, एकदम व्यवस्थित आहे, सर्व सोय वगैरे काही अडचण नाही। किती वेळ झालं तुम्ही रांगेत लागला? 1.5 तास झाला, 1.5 तास। नक्कीच राज्यभरातून ठिकठिकाणून जे लोक आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। मोठा उत्साह जे आहे ते भाविकांमध्ये बघायला मिळत आहे। बम बम भोलेचा जयघोष देखील भाविक करताना बघायला मिळत आहेत। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, परळी, बीड।